जानेवारी 2018ला ज्यावेळेस भीमा कोरेगावच्या विजयाला 200 वर्ष पूर्ण झाले आणि निष्पाप लोक ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला गेले त्यावेळेस त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी गोंधळ माजवला आणि ती दंगल घडवणारे जे लोक आहेत त्याच्यातले प्रमुख नावं आहेत भिडे, मनोहर भिडे आणि दुसरा आहे मिलिंद एकबोटे. आणि हा मिलिंद एकबोटे भीमा कोरेगाव चौकशी आयोग नंतर सरकारने नेमला. त्या चौकशी आयोगामध्ये आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट राहुल मखरे साहेब आर्ग्युमेंट करत आहेत, ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब आर्ग्युमेंट करत आहेत, हे जे ॲडव्होकेट बनसोडे साहेब आर्ग्युमेंट करत आहेत. जर तुम्ही त्या भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची जर तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये मनोहर भिडे असेल, मिलिंद एकबोटे असेल आणि हे जे सरकार आहे सरकारमधले काही लोक आहेत जे तत्कालीन जे गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, हे सर्व लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेचा वापर झाला. हे या दंगलीमधले प्लॅनिंगमधले मास्टर माइंड लोक आहेत. आणि हा मिलिंद एकबोटे येणाऱ्या 14 ऑक्टोबरला बीडला येत आहे. त्या एकबोटेला आयोजकांना आमचं सांगणं आहे, तुम्हाला जर हिंदू मोर्चा काढायचा असेल तर काढा, काही आम्हाला काही घेणदेण नाही, तुम्हाला संविधानाने अधिकार दिला मोर्चा काढण्याचा, तुम्ही मोर्चा काढू शकता. पण ज्यानं दंगल घडवली, आमच्या निष्पाप लोकांना मारहाण झाली, त्या भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद एकबोटे बीडला येत आहे आणि त्याला जर घेऊन जर तुम्ही कार्यक्रम जर घेतला तो आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. मी बीडच्या एसपीला आणि बीडच्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, हा दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद एकबोटे हा मोर्चाला येत आहे, ह्याने ज्याने दंगल घडवली आणि त्या मोर्चाला जर तुम्ही परमिशन जर दिली असेल ती परमिशन तात्काळ रद्द करा आणि हा मोर्चा झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. जर मिलिंद एकबोटे त्या ठिकाणी आला तर आम्ही मोर्चा होऊ देणार नाही, हे जाहीर आव्हान आहे पोलीस प्रशासनाला आणि मोर्चाच्या आयोजकांनाही सुद्धा. आमचा विरोध मोर्चाला नाही, आमचा विरोध त्या मिलिंद एकबोटेला आहे. तुम्ही मिलिंद एकबोटेला बोलवणं बंद करा. आम्ही लिखित द्या पोलिसांना की आम्ही मिलिंद एकबोटेला बोलवणार नाही, आम्ही मोर्चाला विरोध करणार नाही. परंतु जर मिलिंद एकबोटे येणार असेल तर मोर्चा होणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही मोर्चा होऊ देणार नाही. भीमा कोरेगावच्या दंगलीचा हा मास्टर माइंड आहे.